विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान जी सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा 68 क्रमांकाचा व्हिडिओ आहे. ज्या अपकमिंग एक्झाम आहेत पुणे महानगरपालिका, तलाठी, भूमी अभिलेख, पोलीस भरती व इतर सर्व परीक्षांसाठी आपली ही पूर्ण प्लेलिस्ट विद्यार्थ्यांनो हेल्पफुल असणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात आणि लक्षात घ्या, सर्वप्रथम प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकतात या ठिकाणी टायमर आहे. प्रश्न विचारून झाल्यानंतर मी टायमर चालू करेल आणि 10 सेकंदाचा वेळ असेल तर आपण ऑप्शन रीड करायचे आहेत आणि योग्य आन्सर विद्यार्थी मित्रांनो गेस करायचा आहे. आणि काय करा की आपली एक नोटबुक रेडी ठेवा. नोटबुकमध्ये इम्पॉर्टंट गोष्टी नोट डाऊन करा. 1 ते 25 आकडे लिहून घ्या आणि त्यांचा ऑप्शन तुम्ही काय करायचं आहे की गेस करायचा आहे आणि 25 पैकी किती बरोबर आलेत त्याला मल्टिप्लाय बाय 2 करा आणि तो तुमचा स्कोर आहे तो विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा. तर आजच्या व्हिडिओला विद्यार्थ्यांनो सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील अनुक्रमे पहिला व दुसरा संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग रत्नागिरी, सिंधुदुर्ग रायगड, वर्धा सिंधुदुर्ग की सिंधुदुर्ग वर्धा? विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सिंधुदुर्ग हा विद्यार्थ्यांनो पहिला साक्षर जिल्हा आहे आणि त्यानंतर वर्धा हा विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरचा साक्षर जिल्हा आहे. पुढे जायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 2 बघूयात. जालना जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? 4 ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक 4 ऑप्शन बघा आणि विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर गेस करा. तर ऑप्शन क्रमांक 2 7612 चौरस किलोमीटर इतका विद्यार्थी मित्रांनो जालना जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3 बघतो आहोत. पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते? ठिबक, तुषार, आळे की पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने? जे शेतकरी बांधव आहेत त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. अगदी सोपा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, पाणी देण्याच्या ऑप्शन क्रमांक 1 ठिबक पद्धतीत विद्यार्थी मित्रांनो जास्त पाण्याची बचत होते. ठिबक आपण कुठे यूज करतो? ज्या ठिकाणी द्राक्षे असतात त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण ठिबक सिंचन यूज करतो. तुषार सिंचन कुठे यूज करतो? ज्या ठिकाणी पाणी कमी आहे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गहूला पाणी देण्यासाठी तसेच कांद्यांना पाणी देण्यासाठी तुषारचा विद्यार्थी मित्रांनो आपण वापर करू शकतो. आळी पद्धत कुठे असते विद्यार्थी मित्रांनो? ज्या ठिकाणी मोठमोठ्या काय आहे की काजूच्या बागा आहेत किंवा आपण म्हणू शकतो की चिकूच्या बागा आहेत त्या ठिकाणी आळू पद्धत यूज करतो. पृष्ठभागावरून प्रभावी पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो रेग्युलरली आपण ज्या ठिकाणी जास्त पाणी आहे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वापर करत असतो. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 4 बघत आहोत. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली? लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, सुभाषचंद्र बोस की महात्मा गांधी? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, देशातील 4G वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती? इस्लामपूर, इचलकरंजी, कराड की पिंपरी चिंचवड? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, इस्लामपूर, जी सांगली जिल्ह्यात आहे विद्यार्थी मित्रांनो, सांगली और सातारा या जिल्ह्यात आहे इस्लामपूर. त्या नगरपालिकेने विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिली 4G वायफाय सेवा दिलेली आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 6, खालीलपैकी कोणते अधिकाराद्वारे जमिनीची आणेवारी ठरविली जाते? उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी की विभागीय आयुक्त? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तलाठ्यांमार्फत विद्यार्थ्यांनो जमिनीची आणेवारी ठरविली जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, विधानसभा कोण बरखास्त करू शकतात? राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रपती की यापैकी नाही? तर विधानसभा ही राज्यपाल बरखास्त करू शकतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? 1970, 69, 71 की 90? म्हणजे पाकिस्तानमधून विलगीकरण करून विद्यार्थी मित्रांनो बांगलादेशची स्थापना करण्यात आली होती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1971.
आणि अजूनही विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच लाईक करून द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून द्या. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 9 बघत आहोत. भारतीय राज्यघटनेतील 73वी व 74वी घटनादुरुस्ती कशाच्या संदर्भात आहे? राज्यघटना या टॉपिकमधील विद्यार्थ्यांनो हा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या रिलेटेड विद्यार्थ्यांनो 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती आहे. हे विद्यार्थी मित्रांनो व्हेरी डिफिकल्ट कॅटेगरीमधील प्रश्न आहे. जर एखाद्या वेळेस जर क्वेश्चन पेपर जर डिफिकल्ट बनवला तर लक्षात घ्या त्यांमध्ये अशाच प्रश्नांचा समावेश असणार आहे. पुढे जाऊयात. अगदी पॉप्युलर प्रश्न आहे. जनगण मन हे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिलं? तर लक्षात घ्या काही विद्यार्थी असे असतील की ते सिरियसली प्रिपरेशन करत नाही आहेत, परंतु लक्षात घ्या त्यांनी जर आपला व्हिडिओ काळजीपूर्वक जरी बघितले सर्व तरी त्यांचं व्यवस्थितरित्या प्रिपरेशन होऊ शकतं. तर जनगण मन हे राष्ट्रगीत आहे विद्यार्थ्यांना आपलं. तर ते विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे. आणि लक्षात घ्या की रवींद्रनाथ टागोर हे जे पहिले आशियातील पर्सन होते ज्यांना नोबलसाठी विद्यार्थी मित्रांनो साहित्यासाठी पहिलं नोबेल पुरस्कार मिळालेलं आहे. पुढे जायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 11 बघत आहोत. आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी खालीलपैकी कोणती आहे? चार ऑप्शन आहेत. योग्य उत्तर गेस करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 अमरावती. आणि हा जो प्रश्न आहे तो आपण चालू घडामोडी टॉपिकमधील घेतलेला आहे. त्यानंतर पुढील अगदी सोपा प्रश्न आहे. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? अरुणाचल प्रदेश, गोवा, राजस्थान की केरळ? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश राज्याची विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघत आहोत. क्वेश्चन क्रमांक 13 धुपगड पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगांमध्ये अस्तित्वात आहे? सह्याद्री, सातपुडा, अरवली की निलगिरी? तर योग्य उत्तर आहे सातपुडा पर्वतरांगांमध्ये विद्यार्थी मित्रांनो ही शिखरे आहेत. पुढे जायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 14 महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणी सुरू केली होती? चंपारण्य, साबरमती, चौरी चौरा की दांडी? विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे साबरमती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधींनी दांडी यात्रेस सुरुवात केली. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15 सायन्स टॉपिकमधील हा प्रश्न आहे. चंद्रग्रहणात खालीलपैकी कोणती क्रिया घडते? चार ऑप्शन बघा आणि यापैकी अंदाज व्यक्त करा. तर योग्य उत्तर आहे चंद्रग्रहणामध्ये विद्यार्थ्यांनो पृथ्वीची जी सावली आहे ती चंद्रावर पडत असते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16 कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही? विद्यार्थ्यांनो थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. तर ऑप्शन क्रमांक सी वसना नदी ही विद्यार्थ्यांनो योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17 भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई, चेन्नई, कोलकाता की दिल्ली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18 सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? लॉर्ड बेंटिंक, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड हेस्टिंग्ज की लॉर्ड डफरिन? तर ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड बेंटिंक हे विद्यार्थ्यांनो योग्य आन्सर आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 19 बघत आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? अभिनव भारत, अनुशीलन समिती, गदर संघटना की भारत सेवक समाज? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1
अभिनव भारत ही विद्यार्थ्यांनो स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती. एका प्रश्नात विद्यार्थी मित्रांनो किती सारे प्रश्न कव्हर होऊ शकतात की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणत्या वर्षी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली, हाही प्रश्न तयार होऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघत आहोत. कोणत्या संस्थेसोबत भारत सरकारचा ऐझवाल शहरातील गतिशीलतेचे प्रकल्पाला वित्त पुरवठा करण्यासाठी 4.5 दशलक्ष डॉलर एवढ्या कर्जासाठी करार झाला? 4 ऑप्शन आहेत. आशियाई विकास बँक, नवीन विकास बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी की आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आशियाई विकास बँक हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21 कोणत्या संस्थेने स्वस्त महिला स्वस्त गोवा उपक्रमाचा प्रारंभ केला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यू वी कॅन फाउंडेशनने स्वस्त महिला स्वस्त गोवा उपक्रमाचा प्रारंभ केला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील डॅश शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले? बाबू गेनू, शिरीष कुमार, सुशील सेन की विनय कुमार. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शिरीष कुमार. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23 गडचिरोली जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? तर योग्य उत्तर आहे गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्याच्या ज्या सीमा आहेत त्या गडचिरोली जिल्ह्याला लागून आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24 आहे खालीलपैकी कोणाची नवीन हवाई दल प्रमुख म्हणून निवड झाली आहे? विद्यार्थ्यांनो असे जे प्रश्न असतात ते व्हेरी इम्पॉर्टंट असतात. तर 4 ऑप्शन आहेत. यापैकी विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं उत्तर आपणास यायला हवं. त्यासाठी रेग्युलरली करंट अफेअरचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जे येत असतात ते आपण बघत चला, म्हणजे यासारखे प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. तर ऑप्शन क्रमांक 3 VR चौधरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बिहार, आसाम, उत्तर प्रदेश की पश्चिम बंगाल. तर विद्यार्थ्यांनो अगदी सोपा प्रश्न होता. जे काझीरंगा प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे ते आसाम राज्यात आहे. आणि काझीरंगा विद्यार्थी मित्रांनो कशासाठी प्रसिद्ध आहे? तर एक शिंगी जे गेंडे आहेत त्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध आहे. जर IPL आपण बघत असाल तर लक्षात घ्या जी टाटा पंच जी कार होती विद्यार्थी मित्रांनो ती काझीरंगाच्या कन्झर्वेशनसाठी विद्यार्थी मित्रांनो ठेवण्यात आली होती. जर कोणी त्या कारला जर बॉल हिट केला असता तर काझीरंगाच्या कन्झर्वेशनसाठी 10 लाख रुपये टाटा देणार होती. तर तुमच्यासाठी विद्यार्थ्यांनो प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची राजधानी म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करा. तसेच आजचा व्हिडिओला लगेचच लाईक करून द्या. व्हिडिओ कसा वाटला आणि वरच्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. आपली जेवढीही मित्रमैत्रिणी आहेत त्यांपर्यंत विद्यार्थ्यांनो चॅनलला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही विद्यार्थ्यांनो सबस्क्राईब करायचं आहे. तसेच जर तुम्हाला डेली करंट अफेअरची जर प्रॅक्टिस करायची असेल तर काय करायचं आहे, जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी त्याला जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो. तसेच आपण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो आजचा जो सामान्य ज्ञानचा व्हिडिओ होता तो 68 क्रमांकाचा व्हिडिओ होता. याआधीचे 67 व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केले आहेत. इंटू 25 करा एवढ्या प्रश्नांचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे आहे. 60 गुणिले जरी तुम्ही 25 केलं तर 25 किती होतं 150. 1500 क्वेश्चन फक्त सामान्य ज्ञानचे आहेत. अशा डिफरंट प्लेलिस्ट आहेत आपल्या मॉक टेस्ट, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर अशा डिफरंट प्लेलिस्ट आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो फक्त काय करायचं आहे वेळात वेळ काढून आपल्या सर्व व्हिडिओ बघा, नोट्स मेकिंग करा. भले आपल्याकडे काहीही मटेरियल नसेल पण जेवढेही रेग्युलर व्हिडिओ येतात ते कंटिन्युअसली वॉच केले, मेंटल ॲबिलिटीचे सर्व व्हिडिओ बघितले तर नक्की विद्यार्थी मित्रांनो आपण परीक्षेत सिलेक्ट होऊ शकतात. तर विद्यार्थ्यांनो आपले जे व्हिडिओ आहेत ते कसे वाटतात तेही नक्की खाली कमेंट करा. आणि नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.